आरे रारे बीच ना चल रहा आपको। जय श्री राम भाई सभी को वेलकम बैक टू माय गोवा प्लस कोकन सीरीज। आज है डे 3 और सुबह की शुरुआत होती है अपने रूम से। रूम नहीं, ये हॉल बोलो। देखो कितना बड़ा है। ये हमने सिर्फ 9 जन के लिए इतना बड़ा हॉल किया है। अभी दोस्तों हमारा ब्रश करने का समय है, लेकिन मैं आपको ब्रश करने के पहले ब्रश करने का नजारा दिखाता हूँ। हाँ यहाँ पे ब्रश देखो गाइस, देखो यहाँ ब्रश करने का नजारा देखो, नारळ के पेड़ के नीचे। भैया इतने जबरदस्त नारळाचे झाड आहे ना की तुम्ही म्हणजे खूप असं मला वाटत आहे की मी स्वर्गात आल्यासारखं फील होत आहे मला। हे बघा ये नारळ कैसे तोड़ते उसके बारे में बताते आपल्याला। राईट, खूप छान आणि उत्कृष्ट पद्धतीचं वातावरण आहे इकडे। काय म्हटलं सुधीर भाऊ, काय सांगत होते? और नारियल कैसे तोड़े जाते ये भैया बताएंगे। दादा नारळ कसे तोडले जाते हो? तुम्हाला नाही माहिती? भैयांना नाही माहिती। आणि हे बघा हमारे लिए आमच्यासाठी इकडे गरम पाणी करणं सुरू आहे। आम्ही गरम पाण्याने आंघोळ करणार आहोत। खूप छान, आम्हाला रूम पण खूप छान पद्धतीने मिळाली आहे। रूम नाही, हॉल आहे। खूप मोठा हॉल केला आम्ही फक्त 9 जणांसाठी। खूप छान मजा येत आहे, खूप छान मजा येत आहे। आता आम्ही गणपती पुढे जाणार आहोत। गणपती पुढे, त्यानंतर बीच नंतर आणखी 2-3 ठिकाणी एक्सप्लोर करणार आहोत। पण सर्वप्रथम आम्ही गणपती पुढे जाणार आहोत। आणि आता मंदिराची आरती सुरू आहे ना, आम्हाला आरतीचा आवाज येत आहे, घंट्यांचा आवाज येत आहे इथूनच। तो गाइस अभी हम जा रहे हैं गणपति पुणे दर्शन के लिए। हम सब लोग फ्रेश हो गए हैं। अभी हम हमारे गाड़ी के पास जाएंगे। गाड़ी के पास जाने के बाद बैग वगैरह गाड़ी में रख के हम जाएंगे गणपति पुणे दर्शन करने के लिए। तो चलो मिलते हैं। गाइस नाउ टाइम टू चेक इन गणपतिपुरी। गणपतिपुरी में हम पहुंच गए मंदिर में। व्यू एंड लोकेशन, उधर जो ये पेड़ के पीछे जो है ना वो समंदर है दोस्तों, समंदर देखो। बहुत मजा आ रहा है। इधर गाड़ी पार्क कर रहे हैं सब लोग। अभी जाएंगे दर्शन करने के लिए। अभी यहाँ पे चाय पीने के लिए रुके हैं। देखो रजत भाऊ, चाय कैसी है? एक टेस्ट करके बता दो। बहुत बढ़िया। बहुत बढ़िया चाय है, अपन भी पियेंगे अभी चाय। इधर सुधीर भाऊ चारमोड़े गोवा, क्या बोलते, गोवा कोकण सीरीज में अपने आप ब्लॉगर बन गए भाऊ। भाई बनना पड़ता है। भाई फर्स्ट टाइम इन गणपतिपुणे। इतना बढ़िया व्यू है और इतना खतरनाक नजारा है। बहुत बढ़िया, बहुत मजा आ रहा है। सभी लोग एंजॉय कर रहे हैं, देखो सब लोग खुश है। मित्रांनो आम्ही घेतलाय धुर्व्याचा हार आणि सगळे आपले मित्रमंडळी आहे इकडे। आता आम्ही गणेशजीचं दर्शन करायला चाललेलो आहोत। समोरच मंदिर आहे, हे बघा। सगळ्या रेलिंग खाली असल्यामुळे आम्हाला फक्त एका रेलिंगनी पाठवत आहे, कारण सगळ्या रेलिंग खाली आहे। म्हणजे आज भक्तांची गर्दी नाही इकडे। खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे। आता एकदा तुम्हाला समोरून दाखवते की मंदिर कसं आहे। एक मिनिट, हे बघा। असा हा मंदिराचा खूप छान परिसर आहे। सगळेजण फोटो व्हिडिओ काढत आहे। आणि हा समोर आहे हा बीचचा नजारा, आणि समोर आहे पूर्ण समुद्र। हे बघा, समुद्र पूर्ण तुफानवर आहे। मंदिर बघा तुम्ही एकदा। आता आपण बीचवर चाललेलो, आपले सगळे मित्र गेलेले आहे। आता आपण चाललो। तर सगळ्यांना आनंदी आणि सुखी ठेवा असं मी गणेशजीच्या चरणी विनंती केलेली आहे। सगळ्यांना सुखी आणि समृद्धी ठेवा। तो फाइनली गाइस वेट इज ओवर। अभी हम जा रहे हैं बीच पे। जिस चीज के लिए आए थे उस चीज करने के लिए जा रहे हैं अभी। बहुत मजा, लेकिन समंदर बहुत तूफान पे है दोस्तों। समंदर है, समंदर से कोई मजा नहीं। तर आता चाललो आम्ही। खूप खतरनाक चालू आहे मित्रांनो। आता आपण आलो समुद्रात। वेट इज ओव्हर। तर मित्रांनो इतका म्हणजे समुद्र इतका तुफानवर आहे की लाटा, किती उंच उंच लाटा उठत आहे।
आणि इकडे किती स्पीडने हे बघा. हे बघा लाटा बघा किती स्पीडने आणि किती उंच उठत आहे. या मुली बघा निडर, पूर्ण निडरपणे समोर चाललाय आणि मी खूप दूर उभा आहे. मी खूप दूर उभा आहे मित्रांनो. हे बघा मी इथे उभा आहे. मी बघा मी इथे उभा आहे आणि समुद्राचं पाणी बघा. हे बघा इकडे सगळे इकडे उभे आहे आणि मी इकडे उभा आहे. म्हणजे समुद्र, आग, वारा आणि पाऊस यासोबत कधीच मजाक नहीं करायची. ये देखो दोस्तों, जो मैंने मोमेंट क्रिएट किया है वो ये है, आई लव कोकण. और एक मोमेंट क्रिएट किया है अभी मेरी शादी है, फिर मैं आपको दिखाता हूँ. देखो ये भी मोमेंट मैंने क्रिएट किया है. आई लव कोकण दोस्तों. बारिश आ रही है, अभी भागना पड़ता है. सूरज भाऊ काय म्हणत आहे तुम्ही? खूप मस्त पाऊस ना, खूप मस्त नजरा आहे इकडं. योगेश भाऊ आवाज लाव, एक आवाज लाव, आवाज लाव. हा. पंचमुखे गिरजा पार्वती हर बोला हर हर महादेव. आता आम्ही कुठं चाललो सांगणार आहे सूरज भाऊ. सूरज भाऊ आणि अश्विन भाऊ. सूरज भाऊ आपण कुठं चाललो? अरे बीचला चाललो आपण. अश्विन भाऊ आपण कुठं चाललो? अरे अरे आपण सूरज भाऊ ना अरे अरे म्हटलं. आता तारानावर बीच आहे भाऊ इकडं. हा बीच आहे ताराबाई. तारानाला beach. आणखी येता येता खेकडा नाले खूप लागले. खेकडा नाला हे आपला पचपडी. पंचमुखी गिरजा पार्वती हर बोला हर हर महादेव. दोस्तों देखो अभी हम आरे वाले बीच के पास तो आ गए, लेकिन बीच पे नहीं जा पा रहे बिकॉज ऑफ बारिश. देखो सब लोग ये इधर आरे वाले बीच है और सब लोग गाड़ी में बैठे हैं. देखते हैं बारिश रुकने की राह देखेंगे. अगर नहीं रुकेंगे, नहीं अगर बारिश रुकी तो फिर आगे चले जाएंगे. और इस पे अभी मुझे एक शेर आ रहा है कि राह देखेंगे तेरी चाहे जमाने निकल जाए. आता आम्ही उतरलो आरे वाऱ्या बीचवर, पण पाऊस आता पण सुरूच आहे आणि हा बीच बघू शकता. असं पूर्ण ट्रेन, जशी ट्रेन चालताना आवाज येते तसा आवाज येतो. फक्त आम्ही खूप दूर आहोत, तरी समुद्राच्या कमीत कमी 200 ते 300 मीटर दूर आहोत, तरी इतका आवाज येतो. आम्ही अंदर गेलो नाही आतापर्यंत. तर मित्रांनो आता आपण बोललेली आहे मॅगी आहे गरम, आणि गरम मॅगी खातो आपण. बघा सगळेजण बीच पाहायला गेले आहे. आम्ही अगोदर मॅगी खातो आणि नंतर जाऊ. आता पाऊस थांबलेला आहे आणि 2-3 नवीन पोरी पण आल्या आहेत. त्यांचा पण व्हिडिओ घेऊ आपण, व्लॉग मध्ये घेऊ त्यांना पण. हे बघा मित्रांनो इथे हवा खूप जोरात सुरू आहे आणि तिकडे आहे पोरी बघा, 3 पोरी आहे. पोरींना थोडा आता सध्या एन्जॉय करतो. आता व्हिडिओ बनवत नाही कारण की इकडे पाऊस खूप, म्हणजे पाऊस पण येत आहे आणि लाटा पण खूप स्पीडने येत आहे आणि हवा पण. मित्रांनो आम्ही एका स्पॉटवर थांबलेलो आहोत. आरेवारा बीच क्रॉस करून 1-2 किलोमीटर समोर आलो. तर पुन्हा खूप छान म्हणजे खूपच छान व्ह्यू भेटलाय आम्हाला. एक मिनिट, इकडे हवा खूप स्पीडली चालू आहे, म्हणजे वारा जो आहे ना खूप स्पीडली चालू आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. जिथपर्यंत डोळे जातात तिथपर्यंत फक्त समुद्र आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांना जेथे पकडलं होतं तिथे आलेलो. हे बघा श्री छत्रपती संभाजी महाराज वाड्याकडे. इकडेच आहे तो बघा, तो आहे वाडा. दिसत असेल तर बघा, या वाड्यात आपल्याला जायचं आहे आता आणि तुम्हाला मी याची हिस्ट्री पण सांगते. तर मित्रांनो बघा हा आहे वाडा आणि योगेश भाऊ ताकद करून समोर गेले आहे. अरे ह्या पा पाटगुली. आता चाललो आहे मित्रांनो, हे बघा ह्या पाण्यातून चाललो आपण. इथे पाणी साचलेलं आहे. वाड्याची पूर्ण अवस्था एकदम म्हणजे तुटण्यायोगी झालेली आहे. पण या वाड्याचा इतिहास खूप 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 म्हणजे खूपच अविस्मरणीय आहे. तर आपण एक दादा मिळाले आहेत, त्यांच्याकडून आपण हा इतिहास ऐकणार आहोत आणि तुम्हाला पण ऐकवणार आहोत. हे बघा इकडे पण वाडा आहे समोर.
हे बघा, हे बघा, हे त्या काळातली विहीर सुद्धा आहे. इथे विहीर आहे, हे विहीर आहे. हे सगळं त्याच काळातलं आहे. आणि हे बघा, वाडा आज पण एकदम छान, म्हणजे समोरचा वाडा थोडा तुटलेला आहे, हा मागचा वाडा एकदम छान आहे. आता पण बघू शकता तुम्ही, हे बघा, म्हणजे तो काळ होता. भाऊ, महाराजांना पकडलं तो दिवस होता भाऊ 1 फेब्रुवारी 1689. तेव्हापासनं आता पण हा वाडा तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे दादा भेटलेला इच्छे प्रॉपर, आपण इच्छेच ना, प्रॉपर तर नाही रे, मी पनवेलचा आहे. अच्छा, हे दादा पनवेलचे आहे. पण आपल्याला हे दादा थोडा महाराजांबद्दल व या वाड्याबद्दल इतिहास सांगणार आहे. इतिहास तर आपण पण वाचलाय दुसरी तिसरीत, आणि आता पण वाचतच आलेलो की एका पॅराग्राफ. हा, नाही, आपण पण वाचतच आलो आणि आपल्याला पण माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज कोण होते आणि छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि त्यांचा इतिहास काय आहे. पण दादा आपल्याला या वाड्याचा छानपैकी इतिहास सांगणार आहे आता. तर आपण या दादांकडून इतिहास ऐकणार आहोत. माईक आणि सांगा. जय श्रीराम, जय हनुमान. जय हनुमान. आपण आता हा वाडा बघू शकता. एकदा हा व्ह्यू द्या तुम्ही. हे बघा, हे जे ठिकाण आहे ना, हे खूप पवित्र आहे. जर प्राचीन काळामध्ये जर संभाजी महाराज इथे पकडले गेले नसते तर ह्या कसबा, हे जे गाव आहे किंवा हा जो वाडा आहे, इथला इतिहास काहीतरीच वेगळा असता. मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो, मलाही पूर्ण माहित नाहीये. पण हा जो वाडा आहे याच्याबद्दलची माहिती बोलण्यापेक्षा इथे काय घडलं ते सांगतो. शिवाजी महाराजांचा सक्का मेहुणा गणोजी शिर्के काही छोट्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा वतनासाठी तो लांड्यांना फितूर झाला. ठीक आहे, त्या लांड्यांचं नाव होतं इखलास खान नाव होतं. अजून एकाचं आहे ते निजाम नाही, इखलास खान हा मुघलांचा एक व्यक्ती होता. त्यांना फितूर झाला आणि संभाजी महाराजांना इथे या वाड्याच्या अवतीभोवती एकत्र, म्हणजे असं सगळ्यांनी घोळका करून त्यांना पकडलं, कैद केलं त्यांना. कैद केलं आणि इथून जवळजवळ 350 किलोमीटर आत्ताचा धर्मवीरगड नाव आहे, श्रीगोंदा तालुका आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आत्ताचा धर्मवीरगड तेव्हाचा बहादूरगड नाव होतं. अच्छा, औरंग्याचा लय प्रेमाचा, लय आवडीचा किल्ला होता तो. तर संभाजी महाराजांना उलट लटकवलं, उलट बांधलं उंटावरती आणि फरफटत नेलेलं आहे. अक्षरशः रडायला येतं, अक्षरशः वाईट वाटतं की अरे तसं का घडलं, कशासाठी घडलं, का घडलं. फक्त मेवण्याची चुकी असं नाही बोलता येणार. आपलं म्हणजे वतनाचे भिकारी बोलू शकतो आता येत. तर महाराजांना तिथून उचलून, म्हणजे इथून फरफडत नेलं. जवळजवळ 30 दिवस त्यांच्यावरती, एक दिवस असं बोटाची नखे काढत होते, त्याच्यानंतर केस उपटत होते. अक्षरशः 20 दिवसानंतर त्यांचे म्हणजे डोळे जे आपले बुबुळ, ते बुबुळे सळ्याने कापले, नाक कापलं, कान कापले, हातपाय तोडले. तो लांड्या काय बोलत होता फक्त की तू तुझा धर्म सोड, मी तुला तुझे प्राण बक्षतो, म्हणजे तुला जीवनदान देतो. आज काय बोलले, मी मेलो तरी चालेल, धर्म सोडणार नाही. तर ह्या जागेपासून सर्वांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून की आपला जो इतिहास आहे ना तो अनुभवा, जगा. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान एक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींचं एक प्रतिष्ठान आहे. ते धर्मवीर बलिदान मास पाळतं. ज्या दिवशी संभाजी महाराजांना कैद केलं गेलं आणि ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, असे जवळजवळ 30 दिवस, काही ठिकाणी 40 दिवस असा बलिदान मास पाळला जातो. एक आपली आवडती गोष्ट जी आहे किंवा आपल्या आवडती जे काय आपल्याला आवडतं, कोणाला चहा आवडतो सोडून देतात, कोणाला चप्पल महत्वाची असते, रस्त्यावरतून चालताना चप्पल सोडतात महिनाभर, कोणाला गोड पदार्थ आवडतात ते सोडून देतात, कोणी मांसाहार सोडतं. तर हे काहीतरी आठवणीत की बाबा आपले राजे या दिवसांमध्ये गेलेत, आपल्याला हा त्रास, आपण जर समजा बिना चपलेचा तिथपर्यंत गेलो आपल्याला त्रास होईल.
हे पाणी आहे. आपण असं आता येताना विचार काय केला, अरे किती खड्डा असेल माहित नाही, किती खोल असेल माहित नाही, विंचून गाठा असेल, साप बीप असेल, चावलं तर काय करायचं. आता प्रत्येकाला विचार येतो ना genuinely. बरोबर. तर ते 30 दिवस आहे ना आपण ते करतो, पाळतो बलिदान मास. तर बलिदान मास तुम्ही आता या तिथी तुम्हाला कळेल, त्या तिथीला तुम्ही पाळा, तुमच्या सर्व समाजालाही कळू द्या, कारण की आपण हिंदू आहेत. बरोबर. आज आपण हिंदू काय आहेत माहितीये का, कारण की संभाजी महाराजांमुळे. नाही तर आज आपण दर दिवशी किंवा रविवारच्या दिवशी 5 वेळेला आपण असं आपल्या बाणा खालती घातल्या असत्या, आपल्या महिलांनी बुरके घातले असते आणि आपण हा टिळा नसता लावला. आता माझ्या इथे नाहीये, पावसामुळे गेलाय, कंटावरती आहे. पण हो, आहे. चालूयात, आपण हिंदू आहेत ते करूयात. आपण श्री संभाजी सूर्य हृदय घेऊयात खड्या आवाजामध्ये. बिलकुल. धन्यवाद. चालेल. हे बघा मित्रांनो, वाड्याची अवस्था जी आहे ना पूर्ण म्हणजे विखुरलेली आहे ही आता सध्या. आतून सुद्धा तुटलेला आहे वाडा. हे बघा. मला एवढं जमत नाही, आणि माझं काम वेगळं आहे. मी SDFC मध्ये deputy manager. मी SDFC मध्ये deputy manager. Time पण नाही भेटत. महाराजांचा ध्वज लागलेला आहे इथे. हे बघा. पण करायचं. हे पण लय महत्त्वाचं. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाय. पुन्हा एकदा महाराजांना जय शिवराय. आणि वाड्याला इथेच आपण अलविदा करू. तर मित्रांनो, आता आम्ही रायगडात पोहोचलेलो आहोत. थोडा 15-20 मिनिटं झाले आहे आणि आम्ही रूम पण केलेली आहे. पण आमच्या रूमच्या समोर फक्त सरळ उंच पहाड आहे आणि ते झरणे पण आहे. 3 झरणे आहे. मला फक्त त्यांचे पांढरं जे पाणी आहे ते दिसत आहे. म्हणजे पहाडावरून परत पांढरं पाणी होतं ना, फेस बनतो, तर फक्त एवढंच दिसत आहे आणि त्याचा आवाज येत आहे. बाकी काहीच दिसत नाही. हे बघा समोर बघू शकता. तुम्हाला दिसत नसेल पण तुम्ही अनुभवू शकता. बघा याच्या मागे बघा आणि हे इकडे पण आहे. खूप छान. आता आम्ही जेवण करणार आहोत. बघा आपली स्कॉर्पिओ गाडी इकडे लागलेली आहे. तर आता जेवण करताना भेटू. आता आलेलं आहे आपलं जेवण आणि जेवण हे घरच्या पद्धतीने जेवण आम्ही ऑर्डर केलेलं आहे. हे बघा. आणि जेवणामध्ये बघा काय काय आहे. खूप छान पद्धतीचं जेवण आहे आणि सगळेजण पंक्तीत बसलेले आहे. आता आम्ही करतो जेवण.